लाडकी बहीण योजनेत नोंदणी झालेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार असून राज्यातल्या 2 कोटी महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर इथल्या हुतात्मा स्मारक इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार असून हे सावत्र भाऊ असल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली। आपल्या सरकारच्या काळातल्या सर्व योजना त्यांनी बंद केल्या असं त्यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पुन्हा आम्हालाच मिळणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी फडणवीस यांना राखी बांधून आपला आनंद व्यक्त केला। आमच्या लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी सरकारमध्ये आले, महाविकास आघाडीचं सरकार आलं। महाविकास आघाडीने पहिलं काम काय केलं? मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। एकही योजना नाही, जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील, पण त्यांना ती लाडकी बहीण योजना बंद करण्याची संधी आमच्या लाडक्या बहिणी देणार नाहीत। पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि आमच्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारे ही जी योजना आहे त्या योजनेचा पैसा सातत्याने त्या ठिकाणी निश्चितपणे मिळत राहील। यावेळी फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं। चिमूर ही हुतात्म्यांची भूमी आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या 5 वर्ष आधीच चिमूरमध्ये तिरंगा फडकला होता। या स्वातंत्र्याचं मोल सर्वांना समजलं पाहिजे असं ते म्हणाले। राज्य सरकार दीन, दलित, आदिवासी, शेतकरी, अल्पसंख्याक, महिला तसंच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी काम करत असल्याचं सांगत या सर्व घटकांसाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांबाबत फडणवीस यांनी माहिती दिली।